तर मी कांचन आणि आपण निघालो आहोत रायगडला. मी, तनी आणि शुभम. तर खरं तर शुभमवर झाला स्कॅम. स्कॅम तो त्यानं त्याच्या हाताने करून घेतला. आता उतरवा मला म्हणून फायदा नाही. आणि मग काय, शुभम सगळ्याला सांगत होता, मी वापस येतोय का नाही बघा. मी ह्या 2 पोरींवर चाललोय, लक्षात ठेवा. हर्षदाला फोन केला, मन्याला फोन केला आणि सगळ्याला सांगितलं. पण बाई त्यानं त्याच्या हातानं स्कॅम करून घेतला. आम्ही तर खरं बोललो होतो की मन्या येणार नाही, तर त्याला वाटलं आम्ही खोटं बोलतोय आणि तो आला. त्याला त्याचं रिॲक्शन विचारलं तर तो भिवून गार होता. त्याच्यावर तनीने बी त्याला खूप जास्त भीती घातली. पण काय नाही, आपल्यासोबत आलाय म्हणजे सुरक्षित घरी येणार, याच्यात काही विषय नाही. तर स्वारगेटवरून बस पकडून आम्ही गेलो माणगावला. माणगावला 1 तास वेट केला. तोपर्यंत आमचे मोबाईल चार्ज झाले. धन्यवाद. मोबाईल चार्ज करून महाडची गाडी आल्यावर धन्यवाद आम्ही बस. बसमध्ये उभं राहून गेलो. उभं राहिल्यावर पण शुभम म्हणला, मला हा असा थरार एक्सपिरियन्स करून दिल्याबद्दल खूप खूप आभार. तनीला खूप झोप आली होती, पण झोपायला काय भेटत नव्हतं. महाडला पण आम्ही 1 घंटा वेट केला नेक्स्ट बसचा. बस आली, रिकामी होती, रायगडला जाणारी. आणि मग बसमध्ये बसल्यावर तनीनं दिलं डायरेक्ट ताणून. काय म्हणतात ते, टांगा पलटी घोडे फरार, तसे आमचे दोन्ही घोडे फरार. मग मी बेल वाजवली, गाडी चालू झाली आणि कूच केली रायगडाकडे, किल्ले रायगडाकडे. रायगडाला मी आता 4थ्या वेळी जाते आणि खूप 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 असा छान असा एक्सपिरियन्स होता आमचा हा पण. तुम्ही पाहू शकता, रात्री सुद्धा एवढं सुंदर असं दृश्य दिसत होतं. तर आम्ही जिथं पार्किंग आहे तिथं बस तिथून 1 किलोमीटर चालत पुढे जावं लागलं. मग तिथं गेल्या गेल्या पहाटेचा आम्ही चहा पिला आणि शुभमला तनी म्हणली, तुला दाखवायचं टकमक टोक. निम्मा भिवून ते तिथंच गार होता. हा व्लॉग खास शुभमसाठी आहे. शुभमला आमच्यासोबत काय वाटलं, कसं वाटलं, ह्याचा आता एक परत आपण छोटूसा रील घेऊयात. 3:15ला आम्ही ट्रेक चालू केला आणि आम्ही धडाडीच्या कार्यकर्त्यांनी 1 तास 45 मिनिटात रायगड चढला. बसून उठून जे काही असेल ते. आपण दैनंदिन जीवनात चालत नाही, एक्सरसाइज नसते. त्यामुळे एवढ्या टाइममध्ये पण तो ट्रेक व्यवस्थितरित्या करणं खूप मोठी गोष्ट मला वाटते. तुम्हाला वाटो नाही वाटो, ओके. आणि एवढं घामाघूम होऊन पण आणि ही हाव करत आपण पोचलो कुठे, तर महादरवाजाला. महादरवाजा गडावर गेल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा दिसणारं आणि आश्चर्यचकित करून टाकणारी गोष्ट, एक्झॅक्ट 90 डिग्रीमध्ये असलेल्या टर्नच्या समोर येणारा हा महादरवाजा. शत्रूला तो दरवाजा सहजरित्या तोडता यावं नाही आणि एंट्री करता येऊ नये गडावरती, त्यासाठी बनवलेलं भक्कम कामकाज, जे आजही तसंच्या तसं आहे. म्हणूनच रायगडावर जावं. रायगडावर अशा बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच अवशेष आहेत, जे तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकतील. आणि म्हणूनच महाराजांनी रायगडाला स्वराज्याची राजधानी म्हणून नेमलं होतं. तर मग आम्ही असं करत करत 4:50 पर्यंत होळीच्या मळ्यावर पोचलो. महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेऊन आम्ही गेलो नगारखान्याकडे. नगारखान्याकडे गेलं तर तुम्ही पाहू शकता, लोक रायगडावरती 2-2, 3-3 दिवस मुक्काम करतात आणि ते त्यांचं भाग्यच म्हणायचं. भाग्यवान लोक असतात, त्यांनाच तिथं राहायला भेटतं, असं म्हणायला हरकत नाही. आणि मग आपला टेंट होता, पण भावड्याला काही कॉल लागला नाही. शुभम म्हणला, ही पूर्व दिशा, सकाळी मस्त व्ह्यू बघू. मग इकडं बसलो. पण कशाचं काय, पूर्व दिशा होती जगदीश्वराच्या मंदिराकडे. अगेन शुभममुळे स्कॅम झाला. आणि मग त्याच्यानंतर परत आपण जगदीश्वर मंदिरकडे जाऊन दर्शन घेतलं आणि रिटर्न येऊस तर खूप गर्दी झाली होती. आणि जो खरा माहोल, खरा रोमांच उभा राहणाऱ्या गोष्टी घडत होत्या त्या इथं होळीच्या मळावरती. ढोल ताशा, जे काही पथक वाजत होतं, एक से बडकर एक. प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी या गोष्टीचा अनुभव घ्यावा, रायगडावरती जावं आणि ह्या ज्या राज्याभिषेक सोहळा आहे त्याचा साक्षी व्हावं. त्याच्यानंतर मेन कार्यक्रमाला आलो. माझ्या शेजारी बसलेला प्रत्येक व्यक्ती तालात, सुरात आणि सगळं आत्मसमर्पणानं प्रत्येक गोष्टी एन्जॉय करत होता. त्याच्यानंतर आले आपले साहेबांना बघून तनी आणि शुभम दोघं पण खुश झाले. खुश म्हणजे काय, त्या दोघांचा आनंद काय गगनात मावत नव्हता. आणि तनी बी त्यांना हाय बाय करते. शुभम तर ते पुढे निघून गेले तरी हाय करतायत, नंतर व्हिडिओ घे माझा व्हिडिओ. त्याच्यानंतर मग झाला मॅटर असा झाला, मॅटर ह्या विषयावर झाला की VIP एंट्रीसोबत आपले शिवभक्त पण इम्पॉर्टंट आहेत आणि त्याला मी सहमत होते. प्रत्येकाला तेवढे रिस्पेक्ट, सन्मान भेटलाच पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा महाराजांची पालखी निघाली जगदीश्वराच्या भेटीला, जगदीश्वराच्या तिकडे दर्शनाला.
म्हणून जगदीश्वराच्या पालखीचं दर्शन घेतलं आणि पालखीचं दर्शन घेतल्यावरती मग आपण खाल्ला पोटभर भात. वरती गडावरती अन्नछत्र चालू असतं आणि महिलांसाठी वेगळी लाईन, पुरुषांसाठी वेगळी लाईन अशा पद्धतीनं होतं. मग 2 प्लेट राईस घेतला, शिरा होता त्याच्यात, लोणचं होतं आणि मग एका ठिकाणी जाऊन मस्त खाल्ला आणि खाली उतरायला सुरुवात केली. आणि मग काय भर उन्हात, चांगल्या कडक उन्हात, ज्याच्यात आपला कोळसा होईल अशा उन्हात आणि एवढ्या गर्दीत आम्ही खाली उतरलो. आणि खाली उतरल्यावर तर निला म्हणलं माझ्या पायात काय अवसान नाही, आता मी चालत अजून नाही येऊ शकत. मग काय आम्हाला भेटली एक ॲम्ब्युलन्स पार्किंगपर्यंत. म्हणजे देव देता है तो सब मिलता है. मग असं करून पार्किंगला जाऊन बस पकडली. बस पकडून मग डायरेक्ट झोपी गेलो आणि उठलो ताम्हिणी घाटात जेव्हा पाऊस यायला लागला. आणि मग ताम्हिणी घाटाचा सुंदर असा व्ह्यू बघून घरी जाऊन भात खाऊन आम्ही मस्त आवरून बिवरून झोपी गेलो. कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी परत वर्किंग होतं. स्ट्रगल इज अ रिअल असं नसतं का, तसं असतं. म्हणून मी माझा व्लॉग इथंच संपवते. थँक्यू सो मच. सबस्क्राईब, लाईक, फॉलो, कमेंट. बाय.